हाय, कशा आहात सगळे? मस्त ना. मी पण खूप मस्त आहे. तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये खूप सारं स्वागत. तर आजचा व्हिडिओ कशा संदर्भात आहे, तर आज आहे ना घरी मच्छी आणली होती. तर मी म्हटलं ही रेसिपी आपण घरी बनवतोयस तर तुमच्यासोबत पण शेअर करावी. तर बघा मी आज कशी मच्छी फ्राय केली आणि ती कढईत केली, तव्यावरती नाही केली, पण सेम तवा फ्रायसारखीच होते. तर एकदम क्रिस्पी आणि छान अशी मी तुम्हाला 2 प्रकारात दाखवली ती, की रवा फ्राय कशी करायची आणि प्लेन मच्छी कशी घ्यायची. तर मी प्रथम त्याच्यासाठी 1 किलो मच्छी घेतली आहे. तर ही चिलापी मच्छी आहे, यात काटे जास्त नसतात, त्यामुळं आम्ही तर आवडीने हीच खातो. जास्त काही नाही. मी 2 आलं लसूण पेस्ट घेतलं, 5 वाली पॅकेट आहेत ती. आणि ॲक्च्युली मी फिश फ्रायचा मसाला विकतच आणला होता, घरी काय बनवला नव्हता. आणि घरी बनवायचं असेल तरी पण सोपं आहे. काय त्याच्यासाठी कॉर्नफ्लॉवर लागतं, तांबडं तिखट थोडंसं, अगदी तुमच्या चवीपुरतं टाकून घ्या. नंतर एक लिंबू पिळायचं. असंही हा मसाला यूज केला तरी मला लिंबू हे पिळावंच लागतं. तर तांदळाचं पीठ असेल ते सुद्धा टाकू शकता. पण मी रेडीमेड मसाला आणला होता की पटकन उरकावं म्हणून. तर ह्या मसाला पण खूप छान आहे. अगदी तुम्ही फिश फ्रायचा मसाला आणला बाहेरून तरी चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि यात आता लिंबू वगैरे पिळून घ्यायचं. मी एक अख्खं लिंबू पिळलं होतं, कारण माझ्याकडं कोकम नव्हतं. मग जर तुमच्याकडे कोकम नसेल तर तुम्ही लिंबू पिळू शकता, आणि जर कोकम असेल तर कोकमचं पाणी टाकू शकता. तर हा मसाला त्याचा थिकनेस व्यवस्थित करून घ्यायचा आहे, जेणेकरून की तो फिशला चिकटला पाहिजे. थोडं थोडं पाणी घालून हा मसाला बनवून घ्यायचा आहे. जर तो पातळ झाला तर फिशला चिकटत नाही, आणि जास्त जर घट्ट झाला तर तो मसाला व्यवस्थित फ्राय होत नाही. त्याच्यामुळं त्याचा थिकनेस व्यवस्थित करून घ्यायचा. आणि त्यानुसार नंतर तुम्हाला त्यात लाल तिखट टाकून घ्यायचं आहे, जसं तुम्हाला तिखट हवं आहे तसं. तर आमच्यात थोडं स्पायसी लागतं, त्यामुळं मी थोडंसं जास्त तिखट टाकलं. आणि सगळे हे मासे डीप करून घ्यायचे त्यात मसाल्यात. मसाला पूर्ण माशांना कवर करून घ्यायचा, कोट करून घ्यायचा. आणि त्यानंतरनं हे मासे एक 1 तास ठेवले तरी ठीक आहे. आणि डीप फ्रीजरला ठेवणार असाल तर अर्धा तास खूप झाले, मीडियम डीप फ्रीजरला ठेवले तरी. तर आता मी हे मासे डीप फ्रीजरला ठेवलेत अर्ध्या तासासाठी. त्यानंतरनं तुम्हाला त्याचं कोटिंग दाखवते. तुम्हाला जर रवा फ्राय आवडत असेल तर रवा घ्यायचा, त्यात थोडंसं चवीनुसार तांबडं तिखट टाकायचं, कारण की रव्याला कोणताही चवीचा पदार्थ नसतो, त्याच्यामुळे त्यात थोडासा रवा ॲड करायचा आणि थोडंसं मीठ करायचं, जेणेकरून तो जे कोटिंग बनवणार आहे आपण ना, तर त्या कोटिंगलासुद्धा टेस्ट आली पाहिजे. त्यासाठी मी हे घेतलेलं आहे, रव्यात थोडंसं तांबडं तिखट आणि मीठ. आता माझे मासे अर्धा तास झालेत मॅग्नेट करून. तर मी बाहेर काढलेत आता ते, आणि आता लगेच फ्राय करायला घ्यायचे. तुम्ही तव्यावर पण फ्राय करू शकता, पण तव्यावर काय होतं माहिती आहे का, थोडेसे चिकटतात वगैरे. तुमच्याकडे नॉनस्टिक तवा असेल तर तुम्ही त्यात करू शकता. माझी कढई आहे ती छान तापली. आता मी त्यात 2 ते 3 चमचे तेल घेणार आहे. ह्या माशासाठी जास्त तेल पण मी यूज नाही केलं. आणि हे व्यवस्थित त्यात तळून घ्यायचे मासे, म्हणजे पूर्ण डीप नाही होत, पूर्ण खालची बाजू चिपकेल एवढंच हे करून घ्यायचं. पण तेल तापवताना एकदम कडक तापवून घ्यायचं, जेणेकरून मासा खाली चिकटणार नाही. आणि शक्यतो ताजे मासे असले ना तर बिलकुल कढईला चिकटत नाहीत किंवा तव्याला चिकटत नाही. पण जर तुमचे ताजे थोडेसे शिळे असले, बर्फातले असले ना तर चिकटतात. तर बघा मी अशा पद्धतीने ना तेल चांगलं कडकडीत तापवून घेतलं आणि त्यात मासा सोडला. तुम्ही बघू शकता आपला मासा कुठंतरी चिकटतोय का. आणि आहे ना ह्याला साईडनं तेल थोडं 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 माशावर चमच्यानं वगैरे ओतून घ्यायचं आणि पलटी करायचा मासा. तर बघा चिकटलेला नाही कढईला कुठंसुद्धा, आणि मासा व्यवस्थित फ्राय झाला आणि कलरसुद्धा खूप छान आला. मासा पूर्ण पचेपर्यंत हे करायचं. मासा पचायला जास्त वेळ लागत नाही, हार्डली 2 ते 3 मिनटात पीस फ्राय होतो. आणि डीप फ्राय केला तरी चालतो, पण डीप फ्रायचं काय होतं, तेल खराब होऊन जातं. त्याच्यामुळं डीप फ्राय नका करू, मी तर म्हणते थोड्याशा तेलातून, कारण की तेल परत यूज होत नाही. आता तुम्हाला मी रवा फ्रायसाठी पीस करून दाखवते. तर पूर्ण असं रव्याचं कोटिंग करून घ्यायचं. आपला मसाला असतो त्यामुळे ते कोटिंग व्यवस्थित बसतंच, त्यात काही प्रॉब्लेम येत नाही. आणि मग ते व्यवस्थित कोटिंग बसलं की तो तसाच केलेला डीप आहे ना मासा कढईत सोडून द्यायचा. किती तेल आहे तुम्ही पण बघू शकता, अर्धा पण मासा त्या तेलात बुडत नाही आहे. पण साईडून आपण त्याच्यावर थोडंसं तेल उडवलं ना माशावर अशा पद्धतीनं, तर मग बिलकुल म्हणजे रवा पण सोडत नाही. बघा तुम्ही बघू शकता, जसा माशाला रवा होता तसाच आहे. तर अशा पद्धतीनं मी सगळे मासे तळून घेते.
तर हे छान होतात क्रिस्पी आणि गरम गरम खायला पण खूप छान लागतात. तर मी आता सगळे मासे तळून घेते आणि तुम्हाला दाखवते कसे तळल्यानंतर दिसतात. तर आमच्यात रवा फ्रायचे जास्त मासे आवडत नाही, त्यामुळे मी 3च पीस तळले होते, जे की तुम्हाला दाखवायचे होते म्हणून. आणि हे बाकीचे फ्राय केलेले मासे होते. त्यासोबतच आम्ही पातळ भाजी पण बनवली होती. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने माझी हे आजची रेसिपी तयार झालेली. तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.